हार्मोनल हेल्थ, हाडांची ताकद आणि रक्ताची पातळी ही योग्य प्रमाणात आहे की नाही हे कशावर ठरतं? जे आपल्या प्लेटमध्ये रोज असतं, म्हणजे आपण आहार काय घेतो यावर हे ठरत असतं. मुळात आपले केस गळणं किंवा सतत अंगदुखी होणं किंवा थकवा जाणवणं ह्या सगळ्याची कारणं ही आपल्या ताटामध्ये दडलेली आहेत. त्यामुळे रोज जेवताना आपण कशा पद्धतीनं जेवलं पाहिजे, काय आहार घेतला पाहिजे, हाडं मजबूत होण्यासाठी, हिमोग्लोबिनची वाढ होण्यासाठी, म्हणजे आयर्नची कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हार्मोन्स, स्त्रियांचे हार्मोन्स हे इंटॅक्ट राहण्यासाठी आपल्या रोजच्या ताटामध्ये काय काय जेवण असायला हवं हे जाणून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्या चवीसाठी आपण स्वयंपाक बनवत असतो, पण मला असं वाटतं आपल्या शरीरातल्या या कमतरता पूर्ण करण्यासाठी जर का आपण आपल्या दिवसभराचा स्वयंपाक किंवा सकाळी काय खायचं, दुपारी काय खायचं याचं बायफर्केशन केलं तर प्रत्येक स्त्री ही हेल्दी राहू शकते. वजन कमी करण्यासाठी आपण एक प्रकारचा डाएट करतो, पण आपण हेल्दी राहण्यासाठी कशा पद्धतीनं आहार घेतला पाहिजे हे बऱ्याच जणांना कळत नसतं आणि म्हणूनच थोडंसं सोपं करून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर का हेल्दी राहायचंय म्हणजे हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहिल्यामुळे तुमची ताकद छान राहणार आहे, थकवा जाणवणार नाहीये. त्यानंतर हार्मोन्स जर का बॅलन्स असतील तर केस गळणार नाही, स्किन खूप छान राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं आपले जॉईंट्स दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात, अति जास्त कष्टांमुळे झीज व्हायला लागते. मग अशा वेळेला रोजच्या आहारामध्ये काय घ्यायचं हा प्रश्न असतो किंवा सगळं माहीत असून ते कसं मॅनेज करायचं, कसं त्याचं वर्गीकरण करायचं हे मात्र कळत नाही. हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्पं करून सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अर्थात शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अर्थात आपण ग्लो आणि ग्रो होतोय कारण आपली फॅमिली ही इतकी देखणी होत चालली आहे, हुशार होत चाललेली आहे. याचं उदाहरण म्हणजे तुमच्या कमेंट्समध्ये मला ज्या गोष्टी वाचायला मिळतात त्यावरून मला लक्षात येतं की तुम्ही किती उत्सुक आहात नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी. आणि त्याचबरोबरीनं आणखीन काय हवंय याची सुद्धा मागणी कमेंटमध्ये मी वाचत असते आणि तुमच्या या मागण्या पूर्ण करण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न असतो. आजचा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे, ते म्हणजे स्त्रियांना एकदम प्रॅक्टिकल डेली प्लेट कशी असायला हवी, रोजच्या ताटामध्ये काय असायला हवं, जे तुम्ही अगदी इझिली फॉलो करू शकता आणि याचा तक्ता जो आहे हा मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. अगदी सोप्या पद्धतीनं त्या तक्त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याचे प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्या फ्रीजवर लावू शकता. इतकं सोपं करून सांगणार आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यामुळे तुमचं आरोग्य हे नॅचरली सुधारणार आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी छान हेल्दी होणार आहेत. मी म्हणते तसं ग्रो आणि ग्लो होणार आहेत. तर काय आहे सुरू करूया. आता आपल्या दिवसभरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे सकाळची सुरुवात. खरं तर सकाळची सुरुवात ही आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते जर का आपण योग्य पेय प्यायलं, योग्य आहार घेतला तर. आता बऱ्याच स्त्रियांना आयर्न डेफिशियन्सी जाणवते, हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते. याचं कारण असं की आपले जे दर महिना पिरियड्स येत असतात त्यामुळे बऱ्यापैकी ब्लड लॉस होत असतो आणि मुळातच पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं जे प्रमाण असतं ना ते फार कमी असतं आणि म्हणूनच हिमोग्लोबिन हे अतिशय गरजेचं आहे जे ऑक्सिजन शरीरभर ट्रान्सपोर्ट करत असतं. आयर्न जे आहे हे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गरजेचं असतं आणि म्हणून सकाळच्या सुरुवातीलाच जर का आपण आयर्न डेफिशियन्सीसाठी काही गोष्टी केल्या तर त्या उपयुक्त ठरू शकतात. तर त्यासाठी काय करायचं, तर रात्री 4 बदाम, त्याच्यानंतर 5 काळे मनुके किंवा मुनाक्का, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. थकवा दूर करण्यासाठी 5 मुनाक्का आणि बडीशेप हे घ्यायचं आहे. त्यानंतर अंजीर आणि हे सगळं छानपैकी पाण्यामध्ये भिजवायचं आणि सकाळी खायचं आहे. बदाम जे आहेत ते सोलून खायचे आहेत आणि त्याबरोबरीनं 1 खजूर किंवा 2 खजूर खाल्ले तर तुमची आयर्न डेफिशियन्सी ही पूर्णतः जाऊ शकते. त्यामुळे सकाळच्या वेळात जे योग्य पोषण आपल्याला मिळायला हवं की नाही, ते पोषण आपल्याला मिळतं. आता बऱ्याच जणांचं काय असतं, की थायरोनॉर्म सारख्या गोळ्या असतात, थायरॉइडसाठीच्या गोळ्या असतात किंवा काहींच्या बीपीच्या गोळ्या असतात. तर त्यांना सकाळी-सकाळी खाता येत नाही. तर त्यांनी पेय कुठलं प्यायचं हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन सी हे अतिशय गरजेचं आहे आणि व्हिटॅमिन सी हे आवळा ज्यूसमधून मिळतं. आता आवळा जर का आपल्याला रॉ मिळाला आणि त्याचा ज्यूस बनवता आला
तर उत्तम. पण जर का तुम्हाला आवळा ज्यूस मिळत नसेल, म्हणजे आवळा ज्यूस मिळत नसेल, तर तुम्ही आवळा पावडर किंवा मग आवळ्याचे जे सिरप मिळतात, ते घेऊन तुम्ही ते पाण्यातून, कोमट पाण्यातून जर प्यायलात तरीही उत्तम. आता जेव्हा गरम पाणी असतं त्याच्यामध्ये कधीही मध टाकायचा नाही. अशा वेळेला लिंबू थोडंसं घेऊन, जर का पाणी कोमट म्हणजे गरम नाही, नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जर असं पाणी कोमट असेल, तर त्याच्यामध्ये आपण लिंबू आणि मध टाकू शकतो. तेही आपण पिऊ शकतो. पण ते डिटॉक्स होण्यासाठी खूप चांगलं आहे. मी आवळा ज्यूस जो सांगते आहे, त्यामुळे व्हिटॅमिन सी ह्याची कमतरता पूर्ण होते आणि आयर्नसाठी व्हिटॅमिन सी हे ॲब्झॉर्ब होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे आयर्न आपल्या शरीरामध्ये छान पद्धतीनं ॲब्झॉर्ब व्हावं, जे आपण घटक इन्ग्रीडियंट्स घेतो आहेत, ते शरीराला पूर्णपणे उपयोगी ठरावे असं वाटत असेल, तर व्हिटॅमिन सी हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे आवळा ज्यूस मला असं वाटतं, की रेग्युलरली सगळ्या सीझनमध्ये सगळ्यांनी हा घ्यायलाच हवा. आता गाजर, त्यानंतर बीटरूट आणि सफरचंद याचे ज्यूस सुद्धा तुम्ही मध्ये-मध्ये पिऊ शकता. आता या सगळ्याचा तक्ता मी तुम्हाला शेवटी देणारच आहे, की तुम्ही सकाळच्या वेळात कुठली पेय आणि काय खाल्लं पाहिजे. तर वेगवेगळे ऑप्शन्स असलेला तक्ता हा मी पुढे तुम्हाला देणार आहे. आता दुपारचं जेवण म्हणजे आपली प्लेट, आपलं जे ताट आहे ते कसं असायला हवं. कुठली भाजी करायची असं आपण सतत घरी विचारत असतो, की आज कुठली भाजी करू, आज कुठली भाजी करू. पण तुम्हाला सांगू का, या 2 ते 3 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अगदी लक्षात घ्या. उन्हाळा आहे आता, पावसाळा सुरू होण्याआधी आपण पालेभाज्या भरपूर खाल्ल्या पाहिजे. त्यामुळे दिवसाआड एखादी तरी पालेभाजी ही असणं गरजेचं आहे आणि डाळींचा समावेश म्हणजे प्रोटीनचा समावेश तुमच्या प्लेटमध्ये असणं गरजेचं आहे. 1 वाटी डाळ, मग ती कुठलीही असेल, मग तूर डाळ असेल, मूग डाळ असेल किंवा मग मसूर डाळ असेल, मिक्स कुठल्याही डाळी असतील, त्याचं वरण जे आहे, आमटी जी आहे ती 1 वाटी तरी आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे. पालेभाजी आपण खायला हवी आणि त्याच बरोबरीनं फायबर्ससाठी आपल्या ताटामध्ये हे काकडी, टोमॅटो किंवा मग गाजर यासारखं सलाड असणं हे खूप गरजेचं आहे. यामुळे काय होतं माहिती का? मुळात तुम्हाला जे मिनरल्स मिळायला हवेत, व्हिटॅमिन्स मिळायला हवेत, ह्याची सुद्धा कमतरता पूर्ण होते. त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटायला हवं, तर या गोष्टी घडतात. मेटाबॉलिझम आपला सुधारतो. त्यामुळे पालेभाज्या ह्या आठवड्यातून 3 ते 4 वेळा तरी असायलाच हव्यात. उसळी असायला हव्यात. कुठल्या दिवशी काय असायला हवं हे साधारण तुम्हाला तक्त्यामध्ये मी देणार आहेच आहे. तर या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर जेवण झाल्यानंतर ताक पिणं गरजेचं आहे. शक्यतो तुम्ही कार्ब्स खाताना एक कुठलं तरी कार्ब्स खाल्लं तर ते उत्तम असतं. जर तुम्ही भात खात असाल तर तुम्ही भात खा किंवा मग जर का तुम्ही पोळी खाणार असाल, गव्हाची पोळी खाणार असाल तर गव्हाची पोळी खाऊ शकता म्हणजे चपाती खाऊ शकता किंवा सगळ्यात उत्तम असतं ते म्हणजे ज्वारी आणि बाजरीची भाकरी. आता उन्हाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाऊ नये, पण ज्वारीची भाकरी उत्तम. आता या पिठामध्ये शक्यतो गव्हाच्या पिठामध्ये सोयाबीन किंवा मग तीळ हे घालून जर का त्याचं छानपैकी दळण आपण केलं, तर ते अतिशय उपयुक्त ठरू शकतं. म्हणजे प्रोटीनयुक्त कार्ब्स आपल्याला मिळणार आहेत. किंवा मग आपण जी भाकरी करतो, त्या भाकरीमध्ये थोडेसे तीळ आपण घातले, 1 चमचा तीळ घातले, तर त्यानी तुमच्या शरीराला प्रचंड बेनिफिट मिळतात. त्यामुळे अशा पद्धतीची भाकरी तुम्ही खायला हरकत नाही. आता उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये 1 चमचा तीळ हे उष्ण ठरू शकतात. पण जर का तुम्ही भाकरीमधून ते खाल्ले, तर तेवढे उष्ण ठरत नाहीत. तुमच्या प्रकृतीनुसार ते तुम्ही ठरवू शकता. ते सुद्धा तुम्हाला तक्त्यामध्ये सांगणारच आहे. आता हे सगळं झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने लिंबू पाणी प्यायलं, तर त्यामधून सुद्धा जे आयर्न ॲब्झॉर्प्शन मी तुम्हाला म्हणते, ते होऊ शकतं. त्यामुळे लिंबाचा जो वापर आहे, तो सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये हा निश्चितपणे व्हायला पाहिजे. अर्धा लिंबू तरी तुम्ही हा दिवसातून खाल्लाच पाहिजे. हे मी जे सगळं सांगते आहे, हे खूप जनरल आहे. काहींना कुठल्या प्रकारचे विकार असतील, काही आजार असतील, तर मी नक्की सांगेन, की तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने छानपैकी डाएट प्लॅन घ्या आणि तो डाएट प्लॅन फॉलो करा. पण नॉर्मली आपल्या स्त्रियांचं हिमोग्लोबिन उत्तम व्हावं किंवा मग कॅल्शियम उत्तम त्यांना मिळावं, हाडं मजबूत राहावी, यासाठीचा हा प्लॅन आहे. आता संध्याकाळचं खाणं म्हणजे दुपारी जर का आपण 1:30 वाजता साधारण जेवत असू, तर संध्याकाळी एक 4-4:30 ला
चहाचा ब्रेक असतो, त्यावेळेला आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं, काहीतरी प्यावंसं वाटतं. तर त्यावेळेला काय खाल्लं पाहिजे किंवा काय प्यायलं पाहिजे याच्यावर मी खास वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, की संध्याकाळी काय खाणं योग्य असतं. हा तो व्हिडिओ आहे जो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी इत्थंभूत माहिती मिळेल. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की आपण संध्याकाळी काय खायला हवं. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी वेगळं सांगणार नाही, पण तक्त्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टींचे ऑप्शन्स नक्की देणार आहे. आता रात्रीचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये भाजी, सलाड जास्त प्रमाणामध्ये, कार्ब्स खूप कमी प्रमाणात आणि प्रोटीन जास्त हवं असेल तर डाळी. म्हणजे कुठलंही डाळींचं सूप किंवा डाळींची आमटी, वरण हे रात्रीच्या जेवणामध्ये असायला हवं. मी म्हणाले तसं, की कुठलंही एक कार्ब्स, एक ग्रेन, एक कुठलं तरी धान्य म्हणजे भात तरी किंवा मग पोळी तरी असं एक कुठलं तरी आपण ग्रेन खायला हवं, एक धान्य खायला हवं. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये तो समतोल राखता येतो, वजन अवास्तव वाढत नाही आणि आपल्याला जेवढी पुरेशी एनर्जी आहे ती एनर्जी सुद्धा मिळते. सलाड संध्याकाळच्या वेळात खा, कारण त्यामुळे जास्त फायबर मिळतं. रात्रीचं जेवण हे शक्यतो 8:30 नंतर अजिबात करू नका. कारण 8:30 नंतर केलेलं जेवण जे असतं ते तुमच्या शरीरामध्ये पचायला खूप वेळ घेतं, कारण त्याच्यानंतर आपण लगेच झोपायला जातो. त्यामुळे रात्रीचं जेवण जे आहे ते 8-8:30 पर्यंत हे व्हायलाच हवं. त्यामुळे आपलं पचन शक्ती जी आहे ती छान होणार आहे, मेटाबॉलिझम सुधारणार आहे आणि तुम्हाला लक्षात येईल हे जर का तुम्ही पाळलत, तर तुमचं वजनही हळू कमी व्हायला मदत होते. वजन कमी असेल, वाढायचं असेल तरीसुद्धा 8-8:30 ही योग्य वेळ आहे रात्रीचं जेवण घेण्याची. त्यामुळे संध्याकाळचा जो आपल्याला स्नॅक घ्यायचा आहे तो 4 वाजता आणि रात्रीचं जेवण जे आहे ते 8-8:30 पर्यंत आपण करायचं आहे. आता हे सगळं घेतल्यामुळे तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, त्याच्यानंतर आयर्न, त्यानंतर हेल्दी फॅट्स हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. कॅल्शियमसाठी मात्र थोडंसं दूध पिणं गरजेचं असतं. जर का तुम्हाला दूध पचत नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल, की दूध हेवी जातं, तर त्यामध्ये थोडीशी काळी मिरी घालून थोडंसं हळद घालून जर का तुम्ही प्यायलं तर ते होऊ शकतं. त्यामुळे रात्री झोपताना जर का तुम्ही हळदीचं दूध प्यायलत एक अर्धा कप किंवा 1 कप तरीसुद्धा ही कमतरता पूर्ण होते. आता हे खूप जनरल सांगितलेलं आहे. बऱ्याचदा डेफिशियन्सी ही इतक्या प्रमाणात असते, की आपल्याला सप्लिमेंट्सचा आधार हा घ्यावा लागतो. त्यावेळेला सप्लिमेंट्सचा आधार नक्की घ्यायचा. डॉक्टरांकडून विचारून घ्यायचं आहे, की कुठले आयर्नचे सप्लिमेंट्स किंवा कॅल्शियम, व्हिटॅमिन सीच्या सप्लिमेंट्स घेतल्या पाहिजे. तुमच्या शरीराला काय सूट होतं हे इंडिव्हिज्युअली तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात. आणि हा जो तक्ता मी आता देते आहे, हा तक्ता अशा पद्धतीचा आहे, जो तुम्ही बघू शकता. या तक्त्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. यामध्ये सकाळचं, संध्याकाळचं, दुपारचं आणि रात्रीचं असं सगळं तुम्ही अशा पद्धतीचे चार्ट जर का बनवून ठेवले, तर मला असं वाटतं, की तुमचं अख्खं घर हे आरोग्यदायी बनेल आणि तुम्हाला रोज काय बनवायचं हा प्रश्नही पडणार नाही. आता कुठल्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत, म्हणजे हा नियम आपल्या अख्ख्या घरासाठी करून घ्यायचा आहे, की प्रोसेस फूड, शुगर आणि बाहेरचे तेलकट पदार्थ किंवा मुळातच तेलकट पदार्थ हे कमी करायचे आहेत. हे काही नियम जे आहेत ते संपूर्ण घरासाठी आहेत असं मला वाटतं. जर तुम्हाला तळलेले पदार्थ आवडीनं खायचे असतील, तर त्याचं प्रमाण हे महिन्यातून किती असलं पाहिजे हे तुमचं तुम्ही डिसाईड केलं पाहिजे. आपल्या भाज्यांमध्ये आपण किती तेल वापरतो आहोत हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्याचं मोजमाप हे तुम्ही ठरवायचं आहे. ते तेवढंच वापरायचं हे तुम्ही डोक्यात ठेवा. जर का तुम्ही या गोष्टी पाळू शकला नाहीत, तर तुम्ही पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, नंतर थायरॉईड असे असंख्य विकार, बी-पी, त्याच्यानंतर नंतर जे सुरू होतं ते डायबिटीज, या सगळ्या विकारांना आपण आमंत्रण देत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाळायच्या आणि मुळात काय टाळायचंय हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या. तर अतिशय सोपा पण कॉम्प्लिकेटेड वाटणारा हा व्हिडिओ होता, कारण रोजचा प्रश्न असतो की काय बनवायचं, काय खाल्लं पाहिजे आणि कुठल्या भाज्या केल्या पाहिजे. तर भाज्यांच्या नावांसकट जो तक्ता मी तुम्हाला दिलेला आहे त्याने तुमचं आयुष्य मला असं वाटतं सोपं केलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला हेल्दी पण राहता येईल आणि तुमचे रोजचे प्रश्नही मिटतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ लाईव्ह झाल्यानंतर पुढच्या 2 तासामध्ये मी
खास तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देण्यासाठी तिथे असते. त्यामुळे व्हिडिओ लाईव्ह झाल्या बघून मला डेफिनेटली कमेंट करा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडत असतात. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जे कोणी नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, कारण ही फॅमिली आपली आहे जी ग्रो होती आणि ग्लो होती.